मराठा आरक्षण प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणीची सुरुवात झालेली आहे आणि मराठा आरक्षणाच्या जीआरला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेली आहे। मुंबई हायकोर्टाने मागच्या आठवड्यामध्ये हैदराबाद गॅझेटियरचा जीआर कायम राहणार असल्याचा मोठा निर्णय घेतला होता आणि याच निर्णयाला आव्हान करत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आलेली आहे। या याचिकेवरती आज सुनावणी सुरू आहे आणि सुप्रीम कोर्ट आज यावरती काय निर्णय देणार याकडे खरं तर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटलांनी केलेल्या उपोषणानंतर सरकारने हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीची मागणी मान्य करत जीआर काढलेला होता। निर्णयाविरोधात विविध संघटनांनी हायकोर्टात याचिका दाखल करत या आदेशाला आव्हान दिलेलं होतं। हा जीआर रद्द करावा अशी मागणी करण्यात आली आहे, पण हायकोर्टाने आम्ही कोणताही अंतरिम दिलासा देण्यास सध्या इच्छुक नाही असं सांगितल्यामुळे याचिकाकर्त्यांना धक्का बसलेला होता। आता हायकोर्टाच्या या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलंय। प्रशांत दिला रामदास आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतात। प्रशांत, आजची सुनावणी खरं तर अतिशय महत्त्वाची आहे। बरोबर, जर बघितलं आजची सुनावणी ही अत्यंत महत्त्वाची आहे, कारण की मराठा आरक्षणासंदर्भात ज्या पद्धतीनं आंदोलन करण्यात आलं होतं, जरांगे पाटलांनी संपूर्ण आंदोलन केलं होतं, मुंबई वेठीस धरली होती। असं असताना त्यांना हैदराबाद गॅजेटच्या आधारावरती राज्य सरकारने जीआर काढलेला होता। त्या जीआरलाच मुंबई उच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आलं आणि तिथे त्यांनी त्या संदर्भात स्थगिती देण्यासंदर्भात जी मागणी केली होती ती देखील मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली होती। त्या निर्णयाच्या विरोधामध्ये खास करून जो निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता त्या संदर्भात त्याला आव्हान देण्याचं काम सुप्रीम कोर्टामध्ये याचिकाकर्त्यांनी केलं। हे जे वेगवेगळ्या याच्यातले जे समाजातले घटक आहेत त्यांनी ही याचिका दाखल केलेली आहे आणि या संदर्भात सुप्रीम कोर्टातील कोर्ट क्रमांक 3 मध्ये या संदर्भातली सुनावणी सुरू झालेली आहे आणि सुनावणी साधारणतः 1 ते 1.5 मिनिट होताच कोर्टाने स्पष्ट केलं की या संदर्भात आपण एक मोठा निर्णय घेऊ। त्यामुळे त्यांनी असे स्पष्ट केलं आहे की आम्ही सध्या हे मॅटर जे आहे हे पासवर करतो आणि या संदर्भात आम्ही डिटेल सुनावणी थोड्याच वेळात घेऊ। याचा अर्थ असा होता की 1-1.5 तासात पुन्हा एकदा या प्रकरणाची सुनावणी होण्याची शक्यता आहे। सुप्रीम कोर्टाने सध्या हे मॅटर जे आहे, ही जी याचिका आहे याला पासवर दिला आहे आणि साधारणतः 1 ते 1.5 तासामध्ये पुन्हा या संदर्भात सविस्तर सुनावणी होईल। त्यावेळी आपल्याला कळेल की निश्चितपणे काय निर्णय किंवा काय दिशानिर्देश सुप्रीम कोर्टाने दिले हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। निश्चित प्रशांत, आज काय निर्णय होतोय पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल। धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। दरम्यान मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज बीड शहरात ओबीसी महाएल्गार मेळावा पार पडणार आहे। या ओबीसी महाएल्गार मेळाव्याला माजी मंत्री धनंजय मुंडे, प्राध्यापक लक्ष्मण हाके यांची प्रमुख उपस्थिती आहे, तर मंत्री पंकजा मुंडे यांना देखील या मेळाव्याचं आमंत्रण देण्यात आलेलं आहे। मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करण्यापूर्वी राजीनामा देऊन बीडमध्ये यावं, अन्यथा त्यांना बीडमध्ये पाऊल ठेवू देणार नाही असा इशारा मराठा समन्वयक गंगाधर काळकुटेंनी दिलेला आहे। या पार्श्वभूमीवरती माने कॉम्प्लेक्स परिसरात गंगाधर काळकुटे यांच्याकडून आंदोलन करण्यात येणार होतं आणि त्यापूर्वी काळकुटेंना पोलिसांनी नोटीस बजावली आहे। मराठा ओबीसी यांच्यात संघर्ष निर्माण होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो म्हणून हा निर्णय घेण्यात आलेला आहे। दरम्यान या मेळाव्यामध्ये भुजबळ नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष आहे। आपण कोर्टातही लढतो आहोत, आपण रस्त्यावर सुद्धा आपली ताकद दाखवणं निश्चितपणे जे आहे आपल्या या आरक्षणाला धक्का लागणार नाही याच्यासाठी शेवटपर्यंत आम्ही प्रयत्नाची पराकाष्ठा करणार आहोत आणि त्याचाच एक भाग म्हणून आज बीडमध्ये ज्या बीडमध्ये या जरांगेच्या लोकांनी हैदोस घातला, आमदारांची घरं पेटवली, हॉटेल्स पेटवली, त्याच बीडमध्ये आम्ही पुन्हा एकदा ओबीसी एल्गार महात्मा फुले समता परिषदेतर्फे करतो आहोत आणि अनेकांची अशी आव्हानं जी आहेत छगन भुजबळने पचवलेली आहेत हे त्यांना अजून माहिती नाही, कारण ते त्यावेळेला राजकारणात काय कदाचित ते शाळेत सुद्धा नसतील, एवढे लहान असतील बिचारे, त्यामुळे ते अशा ज्यात फालतू वल्गना करतात। हा मोर्चा कुठच्याही पक्षाचा पुरस्कृत नाही, तो राष्ट्रवादीचा नाही, तो बीजेपीचा नाही, तो कुठल्याही शिवसेनेचा नाही, काँग्रेसचा नाही, हा आहे महात्मा फुले समता परिषद प्रणीत ओबीसी एल्गार। पण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते जे आहेत, कदाचित नेते येऊ शकणार नाहीत काही नेते, पण कार्यकर्ते जे आहेत ते सगळे मात्र एकवटणार आहेत। आता बबनराव तायवाडेंच्या भाषेत सांगतो
की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागला नाही असं कोण म्हणतं? बबनराव तायवाडे. असं कोण म्हणतं? महाराष्ट्रातले आमदार आणि खासदार. असं कोण म्हणतं? महाराष्ट्रातले 99% मंत्री माननीय भुजबळ साहेब सोडले आणि एका दुसरे 2-3 मंत्री सोडले तर महाराष्ट्रातलं आरक्षणाला धक्का लागत नाही असं कोण म्हणतंय? इथले सत्ताधारी म्हणतायत. 2 सप्टेंबरला जो GR काढला त्या GR अन्वये या महाराष्ट्रामधल्या मराठा समाजाला ओबीसीच्या आरक्षणामध्ये, ओबीसीच्या झोपडीमध्ये कोंबण्याचा प्रयत्न झालाय. जरांगे नावाचा माणूस उठतो, आमची पोरं गरीब झाली, आमची पोरं गरीब झाली, आम्ही 20 एकरावरनं 2 एकरावर आलो, आम्ही 50 एकरावरनं 10 एकरावर आलो. अरे तुझ्या नावावर 7-12 तर आहे, पण गाव गड्यामधल्या भटक्या विमुक्त जाती जमातीच्या माणसांवरती 7-12च नाही. त्यांचं काय करायचं?